जत तालुका सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज जी बैठक आयोजित केलेली होती. खरं तर येणाऱ्या 21 तारखेला मिरज येथे आदरणीय उद्धव साहेबांचा जो संवाद यात्रा आहे जी त्या यात्रेचा संदर्भात आढावा बैठक आज जत तालुक्याची घेतली होती. त्यानिमित्त सर्व महिला माता भगिनी व सर्व शिवसैनिक इथे उपस्थित राहून येणाऱ्या 21 तारखेसंदर्भात आढावा बैठक पार पडते. जर 2019चा विचार केला 19 जर बघितलं आपण 2019 साली ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लढवली गेली आणि आज जी शिवसेनेची उमेदवारी फायनल झालेली आहे सांगली लोकसभा मतदारसंघाची ती झालेली आहे. सर्वांच्या समक्ष मी प्रवेश केल्यानंतर आदरणीय उद्धव साहेबांनी ती घोषितही केलेली आहे. हे फायनल झालेलं आहे. आता परत का चर्चा होत आहे जी मला अजून लक्षात येणं झाले आणि ह्या गोष्टी सर्व विषय चर्चा होऊन संपलेले विषय आहेत. आम्ही प्रचाराला सुद्धा लागलेलो. आदरणीय उद्धव साहेबांनी त्यासाठी सभेची तारीख दिलेली आहे. पहिले एकदा महाविकास आघाडीकडून घोषणा होती, त्यानंतर अजून बाकीचे जे घटक पक्ष आहेत त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, वंचित बहुजन आघाडी असेल किंवा अन्य पक्ष यांची भूमिका काय राहणार आहे त्याच्यावर सगळी गणित अवलंबून आहेत. त्यामुळे आपण जरा थोडे 1-2 दिवस वेट अँड वॉच करूया. सांगली जिल्ह्यापेक्षा मातोश्रीवर तुम्ही सर्वांनी बघितलंच की अतिशय भव्य दिव्य असं स्वागत करून प्रवेश झाला. अनेकांनी तिथं सांगितलं की अशा पद्धतीचं स्वागत आणि प्रवेश आजपर्यंत तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला नव्हता. खरं तर मी आज आदरणीय उद्धव साहेबांचे असतील किंवा संजय राऊत साहेब असतील खरं तर त्यांच्या मनापासून मी आभार मानेन. कारण कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना कुठलाही पाठीमागं राजकीय वारसा नसताना एका शेतकऱ्याच्या मुलावर जो त्यांनी विश्वास दाखवला आहे. सांगलीची लोकसभेची जी उमेदवारी मला घोषित केलेली आहे त्याबद्दल खरं मी शिवसेना पक्षाचे आदरणीय उद्धव साहेबांचे आणि राऊत साहेबांचे मनापासून आभार मानेन. याविषयी आपण अधिकृत घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा झाल्यानंतर आपण ते सविस्तर अगदी निवांत बोलू. कुठल्या गोष्टीचा फायदा झाला, कुठल्या गोष्टीचा तोटा झाला, आजपर्यंत काय गोष्टी जिल्ह्यात व्हायला पाहिजे ते झालेल्या नाहीत या गोष्टीवर आपण सविस्तर चर्चा करू. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.